तर प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेचा 8 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। सॉरी प्रेक्षकांनो, मला आज खूपच उशीर झाला रिव्ह्यू द्यायला। तर आपण सुरुवातीला बघतोय पिंकीला युवराज म्हणत असो, कारभारीण आपण 2-3 दिवस कुठे फिरायला जाऊया ना। पिंकी म्हणते माझ्या करून घेऊ। पिंकी म्हणते काय धनी, अहो आपण घरी सुद्धा असतोच ना, निवांतामध्ये एकांतामध्ये, बाहेर कशाला जायचं फिरायला। तेव्हा युवराज म्हणतो जाऊया की कारभारीण, घरचा आणि बाहेरचा जरा फरक पडतो, घरी जबाबदाऱ्या असतात। पिंकी म्हणते बरं जाऊया, मी माझं अवॉर्ड फंक्शन माझ्या त्या पीएनना आधीच सांगितलंय, उपसरपंचांना, की जाऊन तुम्ही रिसीव्ह करा। काय हो धनी, तुम्ही तर अपसेट झालात, पण तुम्ही ना खूप गोड दिसता, लाजले की क्यूट दिसता। मग युवराज जरा रोमॅन्टिक होऊन पिंकीला जवळ घेतोय आणि म्हणतोय कारभारीण तुम्ही पण खूप क्यूट दिसता। आता पिंकी पुन्हा त्याला डिस्टर्ब करते आणि म्हणते तुम्ही ना आधी भाल्या भाऊजीला फोन करा, कुठे जायचं आपल्याला ते तर ठरवावं लागेल ना। युवराज म्हणतो अरे हां, कुठे जायचं आपण फिरायला। पिंकी म्हणते रत्नागिरीला जाऊयात का, तिथे वातावरण छान असतं। मग युवराज म्हणतो चालेल, मी लगेच भाल्याला फोन करतो आणि बुकिंग करून टाकतो। युवराज आणि पिंकी निघालेत बाहेर फिरायला। इकडे छबी आणि सुशीलाबाई नाश्त्याचं चालू असतं त्यांची तयारी। छबी म्हणत असते धनंजय रात्रीपासून आलाच नाही। सुशीलाबाई म्हणत असतात हो ना, हे साहेब पण आले नाही कालपासून। तेवढ्यात धनंजय हजर झालाय घरी। छबी म्हणते बघ आला धनंजय, अगं बापूसाहेब नाही आले अजून। आणि काय रे डॉल्बे, अरे युवराज पण नाही आलाय रात्रीपासून घरी, त्याला फोन तरी करून बघ। डॉल्बे म्हणतो अगं छबीताई, युवराज दादा ना तिकडे गेलाय, त्या भाल्याच्या भावाची हळद आहे ना, आणि तो मे बी कदाचित पिंकी वहिनी सोबत गेला पण असेल मुंबईला। तेवढ्यात युवराज त्याचा बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो नाही, आम्ही कुठेही गेलेलो नाही। हे सगळेजण युवराज पिंकीकडे आश्चर्याने बघत असतात। युवराज म्हणतो असे काय बघताय आमच्याकडे भूत बघितल्यासारखे, हां मी आणि कारभारीण एकत्र कसे, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला सांगतो मी, आमच्या दोघांचा पॅचअप झालाय। तेवढ्यात असे बापूसाहेब रागाने बघताय युवराजकडे। मग युवराज म्हणतो मी आणि कारभारीण एकत्रच बाहेर चाललोय, आम्ही दोघं जण 2-3 दिवस फिरायला जाणार आहे। सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात अरे युवराज, तुला काही आत्मसन्मान स्वाभिमान आहे की नाही, सतत या पोरी पुढे लाळ घोटेपणा करत असतो तू। अरे हिनं आपल्या वंशाचा दिवा तुझ्या पोराला मारून टाकलं नाही ने। आता युवराज चिडतो आणि म्हणतो आईसाहेब बस करा आता, एकतर काल ही बातमी ऐकली आणि आम्ही कसा बसा आज मूड ठीक केलाय, आणि तुम्ही आता पुन्हा आज लगेच ही छबी म्हणते अरे मूड फ्रेश करायला तू बाहेर चाललायस हे मी समजू शकते, पण हिच्यासोबत अरे तुझ्या मनाचाही विचार पण करत नाही। तेव्हा युवराज म्हणतो आमच्या बायको इतका आमच्या मनाचा विचार करणारे या घरात कोणीच नाहीये, आमची जन्मदाती आई सुद्धा नाही। लगेच बापूसाहेब टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वा रे वा चिरंजीव, बापाला तर नालायक समजतच होता तुम्ही, आता आईला पण नालायक ठरवताय का। युवराज म्हणतो तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा, मला काही फरक पडत नाही। तुम्हाला एवढीच काळजी असती ना आमची, तर माझ्या बायकोवर एवढे आरोप नसते केले तुम्ही। यांनी आमच्या बायकोवर खोटे आरोप केले अबॉर्शन केल्याचे। तेव्हा पिंकी म्हणते धनी शांत व्हा, आपण परत आल्यावर बोलू ना। युवराज म्हणतो मला बोलायचंच नव्हतं, हे आईसाहेबांनी विषय काढला त्यामुळे मला बोलावं लागतंय। आईसाहेब आम्ही जे सांगतोय ना तेच सत्य आहे, कारभारीण कधीच आई होऊ शकत नाही। आता युवराजने हे सत्य सगळ्यांसमोर सांगितलंय। आता युवराज पुढे म्हणतो त्यांच्या गर्भाशयाला गाठ आहे, तसे रिपोर्ट पण आहेत त्यांच्याकडे। आईसाहेब त्यांच्यावर वाटेल ते आरोप करत होते, पण मी कोलमडून जाईल या विचाराने त्यांनी काहीही सांगितलं नाही घरात। आता हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय, छबीला सगळ्यात जास्ती धक्का बसलाय। आता सत्यादादा लगेच माफी मागतो, अगं पिंकी तू खरंच मोठ्या मनाची आहेस ग, आम्ही तुला किती चुकीचं समजलो। आता छबी म्हणते पिंकी खरंच चुकलं ग आमचं। युवराज म्हणतो नाही, पण आम्ही आशा सोडलेली नाहीये, आम्ही वाटेल तिथे जाऊ, वाटलं तर परदेशात जाऊ, मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात जाऊ, पण आम्ही यांचा इलाज करू। आता छबी म्हणते पिंकी खरंच ग आमचा गैरसमज झाला, पण ठीक आहे तू आता टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत। पण एक मात्र चांगलं झालं, तुम्ही दोघं जण सोबत आहात, तुमच्याशी खूप गप्पा माराव्याशा वाटताय, पण आता तुम्हाला बाहेर जायचं ना, या तुम्ही जाऊन आपण आल्यावर बोलूयात। तेवढ्यात आता एक कॅबवाला आलाय आणि म्हणतोय साहेब चला कॅब रेडी आहे। तेवढ्यात आता सुशीलाबाईंचा संताप होतोय की ही जाऊच कशी शकते युवराज सोबत बाहेर फिरायला यांना कुठे नेता बापूसाहेब फिरायला असो। पण आता युवराज पिंकी निघून गेलेत आणि सुशीलाबाईंचा संताप झाला। बापूसाहेब यांना नेत नाही, त्याला कोण काय करणार तोंड कसं झालं बघा त्यांचं। आता या लगेच बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये 3 जण जमलेत। सुशीलाबाई बापूसाहेबांना म्हणतात पहा सगळं उलटं झालं, आपल्याला वाटलं होतं युवराजमध्ये आणि तिच्यामध्ये फूट पडली, मला तर वाटलं होतं छबी आणि घरचे पण दूर झाले तिच्यापासून, पण त्या मेडिकल रिपोर्ट ना सगळं उलटं टाकलं ना, युवराज आणि तिच्यामध्ये दिलजमाई झाली आहे। हो साहेब लवकरात लवकर काहीतरी करा आणि त्या घाटवाडीच्या पोरीला माझ्या लेकापासून दूर करा बरं, तोडून टाका बरं। आता बापूसाहेब म्हणतात अहो बस करा सुशीलाबाई, किती बडबड करणार आहे तुम्ही, आम्हाला शांतपणे विचार करू द्या जरा, जा तुम्ही जरा चहा पाण्याचं बघा, नाश्ता पाठवा आम्हाला इकडे। सुशीलाबाई म्हणतात देते, पण ते काय करायचं ते लवकरात लवकर बघा तुम्ही।
आता बापूसाहेब धनंजयला म्हणतात की अहो जावई बापू, त्या पिंकीचं जाणं आपल्या पथ्यावर पडलंय. धनंजय म्हणतो अहो पण बापूसाहेब, सासूबाई बरोबर बोलल्यात, पिंकीचं कोणी काहीच वाकडं करू शकणार नाही, कारण युवराज आणि ती दोघंही सोबत आहेत. तेव्हा बापूसाहेब म्हणतात अहो जावई बापू, असं कशाला बोलताय, त्या सायलेंट अण्णाचं करा काहीतरी, तो आहे ना, तो असून सुद्धा तुम्ही असं कशी बोलताय, इतर कोणी नाही पण युवराजच तर पिंकीला मारू शकतो ना. धनंजय म्हणतो म्हणजे? बापूसाहेब म्हणतात की अहो त्या युवराजला बाजूला करू आपण आणि युवराजच्या जागी त्या सायलेंट अण्णाला ठेवू, एकदम सायलेंटपणे. धनंजय म्हणतो अहो असं कसं करू शकतो आपण, युवराजला कसं काय त्याच्या जागेवर ठेवणार, नाही म्हणजे सायलेंटला ठेवू आपण तिथे, पण युवराजचं काय करायचं. बापूसाहेब किती क्रूर आहेत बघा ना. बापूसाहेब धनंजयला म्हणतात किती जणांचे अपघात होत असतात, किती जण गाडीखाली चिरडले जातात, आपण तसंच उडवून टाकू या दोघांना. धनंजय विचार करतो काय हलकट माणूस आहे हा स्वतःच्या पोराचा होऊ शकला नाही तर माझं काय होईल, पण मी तुझी मदत करणार रे, नक्की मदत करणार, असं धनंजय मनातल्या मनात विचार करत असतो. मग धनंजय विचार करतो तूच तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश करणार आहेस रे बापूसाहेब. आता बापूसाहेब म्हणतात जावई येतंय का ध्यानात, एकदा का युवराजला बाजूला केला का मग लगेच धनंजय म्हणतो मग सायलेंट अण्णाला पिंकीला सहज संपवता येईल की, त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीच ती. बापूसाहेब म्हणतात पण त्याच्या आधी सायलेंट अण्णा उर्फ नकली युवराज, त्याने आपल्या सुशीलाबाईंच्या नावावरती सरकारवाडा करून घ्यायचा आणि मग पिंकीला मारून टाकायचं. सगळं कसं आपल्या योजनेप्रमाणे झालं पाहिजे, काय जावई बापू. आता इकडे युवराज मात्र हौसेने पिंकीला बाहेर फिरायला घेऊन आलाय आणि त्यांचं वेलकम होतंय तिथे छान हॉटेलमध्ये. युवराज तिचे डोळे झाकून तिला रूममध्ये आणतो आणि समोर असलेली सगळी तयारी एकदम सरप्राईजली दाखवतो. त्याने तिच्यासाठी खूप छान स्वीट रूम बुक केलाय. तर आता इकडे बापूसाहेब या सायलेंट अण्णाला जोरात लात मारतात. सायलेंट अण्णा असा उठून त्याला चाकू मारतो बापूसाहेबाला आणि बघितल्यावर म्हणतो वाचलात तुम्ही, आणि मग पुन्हा एकदा झोपतो आणि म्हणतो काय काम आहे तुमचं माझ्याकडे. मग आता बापूसाहेब फोटो दाखवतो त्याला पिंकीचा. मग सायलेंट अण्णा म्हणतो काय काम आहे हिच्याशी. मग आता इकडे पिंकी हे रूम बघून सरप्राईज होते आणि म्हणते धनी किती छान तयारी केली आहे तुम्ही. हे दोघं जोडपे बघा बिचारे एकमेकांची साथ देतात आणि हे बापूसाहेब या दोघांना नेहमी वेगळं करायचा प्रयत्न करतात. काय करावं या बापूसाहेबांचं, असे मध्ये मध्ये त्यांनी सीन दाखवले. आता हा सायलेंट अण्णा पिंकीचा फोटो बघून एकदम सरप्राईज झालाय आणि इकडे युवराज मात्र पिंकीवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करतोय आणि दोघंही नवरा बायको खूप खुश आहेत. किती दिवसानंतर यांना असा निवांत आणि एकांत क्षण मिळाला. तर या सायलेंट अण्णाने युवराज आणि पिंकी दोघांचेही फोटो पाहिलेत. आता हा सायलेंट अण्णा म्हणतो गंडवताय का मला, हा माझाच चेहरा आहे, माझे केस कापून माझा चेहरा लावलाय काय तुम्ही. बापूसाहेब म्हणतात तुझा चेहरा नाहीये तो, तुझ्यासारख्या माणसाचा चेहरा आहे, आता तुला त्याच्या जागी जायचंय. सायलेंट अण्णा म्हणतो फालतूपणा करू नका, आता आम्ही इथून निघून जाणार आहे. मग लगेच हे बापूसाहेब त्याला ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात तू इथून जाऊ शकत नाही, तू बेळगावची बँक लुटली होतीस, 80 लाख रुपये चोरलेस, तू पसार झाला होता आणि आम्हाला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल, आम्ही तुझी माहिती पोलिसांना देऊ शकतो, तुला आम्हाला सायलेंट करायला वेळ लागणार नाही. म्हणजे बापूसाहेब याला ब्लॅकमेल करतात आणि इकडे युवराज आणि पिंकी मात्र त्यांच्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत आहे. पिंकी म्हणते एवढं सगळं करायची काय गरज होती धनी, तुम्ही सोबत असले तर गार्डन दिलं होतं माझा. युवराज म्हणतो आमच्या बायकोसाठी काही करावं वाटलं तर करतोच ना आम्ही, करावं वाटणारच आम्हाला, आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पिंकी म्हणते काय सरप्राईज आहे धनी, पण मला भूक लागली हो, काहीतरी खाऊया ना. युवराज म्हणतो मी फ्रेश होऊन आलोच. पिंकी म्हणते तुम्ही कुठे निघालात. आता हा युवराज म्हणतो तेच तर सरप्राईज आहे ना, तुम्ही वा वा फ्रेश व्हा, सरप्राईज आहे म्हटलं ना, गप्पा बसा, सरप्राईज आहे, तुम्ही आवरा आम्ही आलोच. आता युवराज बिचारा बाहेर गेलाय. तर प्रेक्षकांनो आता तुम्ही या सायलेंट अण्णाची पूर्ण पार्श्वभूमी ऐका. धनंजय त्या सायलेंट अण्णाला म्हणतोय की हे बघ ही तुझी फाईल आहे, यात तुझी सगळी पार्श्वभूमी आहे. आता मी जे बोलतोय ना ते नीट ऐक. हे जे समोर बसले ते कोण आहे तुला माहिती आहे का, मी सांगतो तुला. हे आहेत गजराज धोंडे पाटील, हे आमदार आहेत. हा जो फोटो तुला दाखवलाय ना तो आहे युवराज गजराज धोंडे पाटील, तो यांचा मुलगा आहे आणि तो हुबहू तुझ्यासारखा दिसतो. त्यामुळे तुला आता आमचं एक छोटंसं काम करायचं आहे. बरं तू कोण आहेस. तर सायलेंट अण्णा, महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर राहणारा एक छोटासा माणूस. चोरी, दरोडा, किडनॅपिंग असे जवळजवळ 12 केसेस तुझ्यावर आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीस तुला शोधतात बरोबर ना, पण आजवर तू पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरलाय. हा तुझा नेहमीचा पेहराव आहे, पण गुन्ह्याप्रमाणे तू नेहमी बदलत असतो. तुझं नाव सायलेंट आहे पण तू मात्र व्हायलेंट आहेस, हा तुझा फेवरेट डायलॉग. पुढारलेल्या बायकांबद्दल तुला खूपच चीड आहे ना. आता हा सायलेंट अण्णा म्हणतो बस बस झालं. धनंजय म्हणतो अरे अजून सांगतो ना तुझी कुंडली. अहो बापूसाहेब याला सांगा की पुढचं सगळं. तर आता बापूसाहेब म्हणतात की ही पिंकी धोंडे पाटील, हिला तुला खतम करायचंय. पण काय रे तुला बायकांची एवढी चीड काय आहे, तुझ्यासोबत कोणी असं वागलंय का, असं म्हणून बापूसाहेब आता त्याच्यावर हसायला लागतात. त्यामुळे सायलेंट अण्णाला बापूसाहेबांचा खूप राग येतोय आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय. तर प्रेक्षकांनो बापूसाहेबांनी खूपच आत्मघातकी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही या माणसाला, पण त्याने आता ठरवलंय की युवराजला किडनॅप करायचं आणि त्याच्या
त्याच्या जागी सायलेंट अण्णाला फिट करायचं. तर युवराज नेमका पिंकीसाठी सरप्राईज आणायला बाहेर गेलाय आणि तेव्हा युवराज आणि सायलेंट अण्णा एक्सचेंज झालेत. पण आता पिंकीला काहीतरी संकेत येत आहेत, त्यामुळे ती घाबरली आहे. आता बघूयात प्रेक्षकांनो काय काय ट्विस्ट समोर येणार आहे. पण मजा येणार आहे हा नकली युवराज बघायला. मी तर या मालिकेची खूप फॅन आहे प्रेक्षकांनो. मला या मालिकेतले डायलॉग प्रचंड आवडतात. तुम्ही आहात ना फॅन, पण माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडतोय ना, तर मग नक्की लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी. धन्यवाद.